नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोपा व्हर्च्युअल क्लासरूम. टुडेज टॉपिक इज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. याच्यामध्ये डेटाबेस रिलेशनशिप आपण पाहणार आहे. ट्रेड कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट प्रेझेंटेड बाय NB पानसे. याच्यापूर्वी आपण डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर डेटाबेस कसा तयार करायचा ते पण आपण पाहिलेलं आहे याच्या आधीच्या पार्ट 2 मध्ये. आता पार्ट 3 मध्ये आपल्याला डेटाबेस रिलेशनशिप, टेबल कसा तयार करायचा, त्या टेबलमध्ये फील्ड्स ॲड करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये डेटा एंट्री कशी करायची हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. प्रॅक्टिकल आपण त्याचं करून पाहिलेलं आहे. आता टेबलमध्ये रिलेशनशिप कशी तयार करायची. Database relationship. Relational database. In a relational database, access the data in one table is related to the data in other tables. In general, tables can be related in one of the three different ways: one to one, one to many, or many to many. The relationship is used to cross-reference information between tables. तर याच्यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण डेटाबेस तयार केला होता. रेडी टू रीड नाव आपण दिलं होतं त्याला. त्याच्यामध्ये 3 टेबल तयार केले होते आपण, कस्टमर, बुक्स आणि ऑर्डरचं. तर कस्टमरच्या टेबलमध्ये आपण काही फील्ड घेतले होते, बुक्सच्या टेबलमध्ये काही फील्ड घेतले होते आणि परत ऑर्डरच्या टेबलमध्ये आपण काही फील्ड घेतले होते. तर ज्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये रिलेशनशिप फॉर्म करायची असेल तर जनरली जे कॉमन फील्ड्स आहेत त्या फील्डवरती आपण रिलेशनशिप फॉर्म करतो. 3 टाईपच्या रिलेशनशिप आहे. One-to-one relationship. In a one-to-one relationship, each record in one table has at most one related record in another table. For example, table A can have only one matching record in table B, and each record in table B can have only one matching record in table A. दोन्हीमध्ये एक आपलं कुठलं तरी जे फील्ड आहे ते फील्ड मॅच होणार असणं आवश्यक आहे वन टू वन relationship मध्ये. One to many. A one to many relationship, often referred to as a master detail or parent-child relationship. A one to many relationship is the most common type of relationship. In one to many relationship, a record in table A can have many matching record in table B, but record in table B has only one matching record in table A. वन टू मेनी हे कॉमन रिलेशनशिप आहे. बऱ्याचशा वेळेस आपण वन टू मेनी रिलेशनशिप टेबलचं रिलेशन करण्यासाठी यूज करतो. तर याच्यामध्ये जनरली काय असतं की टेबल ए आणि टेबल बी आपण या ठिकाणी 2 घेतलेले आहे. तर टेबल ए मधले मेनी रेकॉर्ड्स कशाची मॅचिंग असतील, टेबल बी सी असतील. पण टेबल बी मधलं एकच रेकॉर्ड कशामध्ये मॅच होत असेल, टेबल ए. इन मेनी टू मेनी रिलेशनशिप, a record in table A can have many matching record in table B, and record in table B can have many matching record in table A. This type of relationship is only possible by defining a third table called junction table, whose primary key consists of 2 fields, the foreign key from the both tables A and B. A many-to-many relationship is really 2-1-to-many relationship with a third table. जनरली मेनी टू मेनी रिलेशनशिप मध्ये काय असेल की एका टेबल मधले टेबल ए मधले बरेचसे रेकॉर्ड टेबल बी सी मॅच होत असतील, टेबल बी मधले बरेचसे रेकॉर्ड टेबल ए सी मॅच होत असतील. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे प्रायमरी की आणि फॉरेन की. डेटाबेस रिलेशनशिप. आता डेटाबेस मध्ये रिलेशनशिप कशी फॉर्म करायची. डिफाइनिंग अ रिलेशनशिप. You define a relationship by adding the tables that you want to relate to the relationship window and then dragging the key field from one table and dropping it on the key field in the other table. The kind of relationship that Microsoft Access create depends on how the related fields are defined. A one-to-many relationship is created if only one of the related field is primary. A one-to-one relationship is created if both of the related fields are primary keys
or have unique indexes. A many-to-many relationship is really two one-to-many relationship with a third table whose primary key consists of two fields, the foreign keys from the two other tables. तर याच्यामध्ये पहा, ज्यावेळेस आपल्याला रिलेशनशिप तयार करायचे असेल तर जे कॉमन फील्ड आहेत त्या कॉमन फील्ड वरती आपण रिलेशनशिप तयार करू शकतो. रिलेशनशिप विंडो मध्ये आपल्याला काय करता येईल, ड्रॅगिंग द की फील्ड फ्रॉम वन टेबल अँड ड्रॉपिंग इट ऑन द की फील्ड ऑन द अदर टेबल, अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये रिलेशनशिप तयार करता येईल. मग रिलेशनशिप तयार करताना परत त्याच्यामध्ये काय असतील, समजा 3 टेबल असतील आणि 3 टेबल मध्ये आपल्याला रिलेशनशिप तयार करायची असेल तर काय असेल की त्या ठिकाणी 1 to 1 रिलेशनशिप आपल्याला तयार करता येईल आणि 1 to मेनी किंवा मेनी टू मेनी सुद्धा आपल्याला रिलेशनशिप त्या ठिकाणी तयार करता येईल. प्रायमरी अँड फॉरेन कीज म्हणजे काय ते आपण पाहू या ठिकाणी. A primary key is the field in each table of the database. You may recall that this field auto number by default. So every record in the table has its own unique member to identify it. जेव्हा आपण टेबल तयार करतो टेबलमध्ये पहिल्यांदा जे आपल्याला फील्ड असेल तर ते फील्ड काय असेल, आयडी फील्ड. दॅट इज बाय डिफॉल्ट काय होईल आपल्या टेबलमध्ये ते ऍड होतं आणि दॅट इज द युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्याच्यामध्ये सिक्वेन्शियली ऍड होत जातो. तर त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज द प्रायमरी की. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहू. इन द एक्झाम्पल अबोव, अ फॉरेन की इज अ फील्ड that is the primary field in its own table but that shows up in another table. If you look closely at the order table, एक example मध्ये आपण order table पाहिला होता, the field customer ID and book ID appear there as well as in their own respective tables. These fields are the primary key in their own tables but in the order table they are considered the foreign keys. आता आपण 3 टेबल तयार केले होते, कस्टमर, ऑर्डर आणि बुक्स. तर त्याच्यामध्ये कस्टमर मध्ये कस्टमर आयडी असेल आणि बुक मध्ये बुक आयडी. दीज आर द प्रायमरी कीज इन रिस्पेक्टिव्ह टेबल्स. बट इन ऑर्डर द ऑर्डर आयडी आणि त्याच्यामध्ये परत कस्टमर आयडी असेल आणि बुक आयडी असेल. मग ऑर्डरच्या टेबलमध्ये ऑर्डर आयडी इज द प्रायमरी की, पण कस्टमर आयडी आणि बुक आयडी ह्या दोन ज्या कीज आहेत त्या काय म्हणतो, त्याला काय म्हणणार आहे आपण, फॉरेन कीज म्हणणार आहे. कारण त्या कीज काय असतील दुसऱ्या टेबल मधल्या आपण ऑर्डरच्या टेबलमध्ये घेतलेल्या आहेत. थँक्यू.